पंतनगर पंतनगर वर्सेस सोलजाई दादर. पंतनगर घाटकोपर वर्सेस सोलजाई दादर असा सामना क्रीडांगण क्रमांक 2 वर सुरू आहे. पहिलं षटक सुरू आहे. धावसंख्या झालेली आहे ती 5 धावा धाव फलकावर. विकी सिंगचा हा चेंडू राहुल सिंग साठी शरीराचा वेध घेतोय राहुल सिंगच्या. राहुल सिंग घाटकोपरच्या पंतनगरचा खेळाडू आहे. लेदर बॉल मध्ये देखील चांगली कामगिरी त्याच्याकडून होताना पाहायला मिळते. अंडर 19 संघात देखील खेळताना त्याला पाहिलंय. अर्थातच कशा प्रकारची कामगिरी आज करतो पाहिजे. त्या आज घाटकोपर परिसरातील तब्बल 3 संघ या ठिकाणी खेळताना दिसतील. श्री 11 घाटकोपरला देखील तुम्ही खेळताना पाहू शकाल. म्हणजे संदीप कदम यांना तुम्ही आज खेळताना पाहू शकाल. अधीर 11 घाटकोपर तुषार शिंदेला देखील आज पाहिलं जाईल. बिग हिट करण्याचा प्रयत्न होतोय. मिड विकेट झोनमध्ये चेंडू तटवला जाईल. तर एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते, ज्यावेळेला पावसाळी क्रिकेट असतं कदाचित चिखलात बॉल थांबतो आणि त्यामुळे आता देखील पाहिलं तर ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण होते. मग या संपूर्ण भौगोलिक परिस्थितीचा सामना करावा लागतो पावसाळी क्रिकेटमध्ये. आज माझ्या बरोबरीने बिपिन उघाडे सर देखील समालोचन करताना दिसतील. पहिलं षटक संपतंय. धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत सोलजाई दादर संघाच्या विरुद्ध पंतनगर बॉईज घाटकोपर या संघाच्या. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर पुन्हा एकदा जाऊयात, ज्या ठिकाणी अजय धापवकर गोलंदाजीसाठी येतोय. कांजूरमार्गचा युवा खेळाडू. अजयचा हा चेंडू मिड विकेट झोन मध्ये भिरकावून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. अजय विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी सार्थ ठरवतोय. अजयला मिळालेलं यश कांजूरमार्गच्या या खेळाडूला स्ट्रायकर कांजूरमार्गसाठी. अर्थातच अमित गोलतकर यष्टांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतात. दिग्गज खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वातील यष्टांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं मार्गदर्शन या संघाला लाभतं. उमेश मांजरेकर सरांचं मार्गदर्शन या संघाला लाभतं. प्रसाद इरुणकर यांचं मार्गदर्शन या संघाला लाभतं. विकेटचं पतन होत आहे 1 वर. तर 2 वर गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय महेश जाधव, जो चेंबूरच्या गांधी मैदान परिसरातील असणारा खेळाडू. गेल्या 1 वर्षभर मात्र या महेश जाधवला आपण ब्रह्माबॉईज काळा चौकी संघात खेळताना पाहत असतो. हा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवर होता. त्यानंतर चेंडू थोडंसं वळण घेतलं, थोडासा बाउन्स घेतला. यष्टीरक्षक प्रथमेश पवार नानाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अजय धापोकरचा हा उसळता चेंडू पाहायला मिळतोय. पंच स्वैर चेंडू घोषित करतायत थोडं जास्त आणि यष्टीरक्षक अमित गोलतकर यांच्या दिशेने जातो चेंडू. स्टेपआउट होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्रीडांगण क्रमांक 2 वर. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तर एका खेळपट्टीवरचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि एका खेळपट्टीवरचा षटक झाल्यानंतर स्कोर तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तर 2 कडे आपण वळतोय. विशेष काही झालं तर मला कळवा. तर क्रीडांगण क्रमांक 2 वर सलामीची जोडी राहुल सिंग आणि आकाश जहांगीर, 2 युवा खेळाडू पाहायला मिळतात घाटकोपरच्या पंतनगरचे. तर महेश जाधव सोलजाई दादरसाठी. विजू भोसले यांचा संघ थोडंसं शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेला यष्ट्यांचा वेध. विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वर खेळाडू बाद होत आहेत आणि महेश जाधवला यश मिळत आहे. आजचा दिवस ऐतिहासिक यासाठी असणार आहे. आज रमजान ईद, मुस्लिम बांधवांचा पवित्र असा सण आणि जो महिनाभराचे उपवास आज मात्र त्यांचे सुटतात. काल मात्र ईदचा चांद दिसला आणि तदनंतर ईदच्या उत्साहाला सुरुवात झाली. सर्वच मुस्लिम बांधव आजच्या दिवशी मात्र गोड शिरखुर्मा आजच्या दिवशी खातात इतरांना आणि गिफ्ट देखील देत असतात इतरांना. आणि हे सर्व भारत म्हटलं तर विविधतेने नटलेला देश म्हणून ओळखला जातो. सर्व सण अतिशय उत्साहात थाटामाटात आपल्या भारत देशामध्ये साजरा केला जातात. ज्या उत्साहात दिवाळी साजरी होते त्याच उत्साहामध्ये ईद देखील साजरी होते. त्याच उत्साहात आपण बुद्ध पौर्णिमा देखील साजरी करत असतो. त्याच उत्साहात मात्र आपण वेगवेगळे सण साजरे करत असतो. असा हा आपला भारत देश विविधतेने, म्हणूनच भारत देश विविधतेने नटलेला म्हणून ओळखला जातो. पुढचा चेंडू अजयचा आखूड टप्प्याचा चेंडू होता. पॉईंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बाईच्या स्वरूपातील एक धाव कळवली जाते 1 वर. 2 वर मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न होतोय.
सचिन काटकर फलंदाजीसाठी येतोय. ज्या खेळाडूने गतवर्षीच्या रायगड हंगामामध्ये ग्रामीण क्रिकेट जे खेळलं जातं रायगड ग्रामीण क्रिकेट, त्या क्रिकेटमध्ये मुंबईच्या माहुल कोळीवाड्याचं प्रतिनिधित्व करत असताना चांगली कामगिरी केलेली आहे असा हा खेळाडू. अर्थातच शक्ती चषकामध्ये देखील ज्या खेळाडूला आपण विक्रोलियन संघातून खेळताना पाहिलं होतं, सचिन काटकर. सचिन काटकर स्ट्रेंथ आहे, पॉइंट कव्हरच्या दिशेने मात्र अतिशय सुरेख फलंदाजी त्याची पाहायला मिळत असते. रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये मात्र गतवर्षीच्या हंगामात अर्थातच शेवा गावात झालेली एक 1.5 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरला होता. क्रीडांगण क्रमांक 2 वर महेश जाधव गोलंदाजी करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12 धावांवर. दुसरं षटक सुरू असताना पुढे सरसावत मारलेला फटका, अप्रतिम फुटवर्क देखील पाहायला मिळालं होतं. सीमारेषेच्या दिशेने चेंडू जातोय. राहुल सिंगच्या बॅट मधून निघालेला फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी राहुल सिंग ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. चांगलं पदललित्य होतं, कारण सोपन असतं ज्यावेळेला निसर्डी विकेट असते आणि या ओल्या विकेटवर तुम्ही स्टेप आउट होऊन खेळणं सोपं नसतं आणि तेच या ठिकाणी राहुलने केलं आणि शेवटचा जो चेंडू होता तो षटकारामध्ये परावर्तित केला. 2 षटकं संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावांवर. क्रीडांगण क्रमांक 1 वर मात्र 3 षटकात 18 क्रीडांगण क्रमांक 1 वर झालेले आहेत आणि क्रीडांगण क्रमांक 2 वर 2 षटकांमध्ये 18 धावा. तर ओव्हरच्या बाबतीत जरी क्रीडांगण क्रमांक 2 मागे असेल, परंतु रनच्या बाबतीत मागे नाहीये. म्हणजे दोन्ही विकेटवर रन मात्र बरोबर झालेले आहेत. कौतुक करावं लागेल करुणाकरण कोटियान आणि त्यांच्या संपूर्ण विक्रोलियनचं. का तर काल मात्र या मैदानाची जी परिस्थिती होती ती मात्र खूप बिकट होती आणि त्या परिस्थितीतून तुम्ही खेळण्यायोग्य मैदान उभं केलं तर विक्रोलियनचं कौतुक होणं गरजेचं आहे. कारण मैदान खेळण्यायोग्य उपलब्ध करणं, कारण करुणा सरांनी काल कळवलं की मैदानात काल मासे देखील पकडले गेले, अशी परिस्थिती काल मैदानात होती. कारण बाजूलाच खाडी असल्या कारणाने पाणी लवकर भरते या परिसरामध्ये, सकल भाग असल्या कारणाने. विकी सिंग गोलंदाजी मार्कवर आणि आज मात्र खेळण्यायोग्य मैदान, कारण पावसाळी क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीचं मैदान खेळण्यायोग्य पाहिजे ते बनवलं गेलंय. गोलंदाज तिकडे कोणाला बॉलिंगला, तर दोन्ही विकेटवर गोलंदाज विकीच आहेत. बिग हिट, मोठा फटका, सचिन काटकर ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय आणि चांगलं पदललित्य, चांगलं टायमिंग देखील पाहायला मिळालं. षटकार सुशांत मांजरेकर सर कळवतायत आणि सचिन काटकर जो माहुल कोळीवाड्याचा खेळाडू आहे, कोळी युवक आहे, त्याच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार. आणि माहुल कोळीवाडा जरी म्हटलं तरी हेमंत कोळी असतील, त्याचबरोबर मंगेश वैती असतील, कल्पेश माहुलकर असतील, सचिन काटकर असतील, ही नावं अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात चांगले कामगिरी करत असताना. काल तुम्ही मंगेश वैतीला खेळताना पाहिलं विक्रोलियन्समधून, काही कालावधीमध्ये सॅनियल संघामधून तुम्ही कल्पेश माहुलकरला पाहाल, परंतु घाटकोपरच्या पंतनगर बॉईज संघामधून खेळतोय तो सचिन काटकर. आणि नुसता खेळत नाही तर आपल्या येण्याची चुणूक दाखवली आहे. मी आलोय, माहुल कोळीवाड्याचा सुपरस्टार सचिन काटकर. विकी सिंगच्या गोलंदाजीचा वर जोरदार प्रहार देखील केला गेला. बिग हिट पुन्हा एकदा केला जातोय मिड विकेट झोन मध्ये. आता मात्र चेंडू तटवला जातोय. सचिन काटकरच्या बॅटमधून निघाला फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवर आणि 25 अंकाचं महत्त्व सांगायचं झालं तर काल 25 जून होता आणि त्याच दिवशी मात्र भारताने सर्वप्रथम विश्वचषक जिंकला होता कपिल देव रामलाल निखंज यांच्या नेतृत्वाखाली. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जाईल आखूड टप्प्याचा. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने पटकावण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण केली आणि लांबवर असणारी सीमारेषा, निसरड असणारं मैदान, मैदानात असणारं चिखल, मैदानात साचलेलं पाणी, या सर्व परिस्थितीला सामना क्षेत्ररक्षकाला करावा लागतो. त्यामुळे तेवढं सोपं नसतं लगेचच चेंडूवर येणं आणि त्याचा फायदा फलंदाजांना होतोय. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. तर परवाच्या दिवशी करुणा सर आपल्या सर्वांचे आखाडे चुकले आणि 2 नवी मुंबईचे संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाले. कारण जे संभाव्य विजेते होते त्या सर्वांना घरचा रस्ता पकडावा लागला. आणि हे कशामुळे शक्य झालं करुणा सर? लीग मॅचेसमुळे शक्य झालं. ते नॉकआउटमध्ये पाहायला मिळू शकलं नसतं, परंतु लीग मॅचने वेगळं क्रिकेट झालं आणि वेगळे विजेते देखील परवाच्या दिवशी या ठिकाणी मिळाले. सुरेख फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होतोय आणि आणखीन एक सुंदर चांगलं पदललित्य. आणि जे खेळाडू लेदर क्रिकेट चांगलं खेळतात ते रबर बॉलचं क्रिकेट तेवढं चांगलं खेळतात.
तर तर बंड्या वाळके ज्येष्ठ खेळाडू सल्लागार यांचं या ठिकाणी आगमन होतं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब आपलं हार्दिक असं स्वागत. विक्रोलियनसाठी तुम्ही केलेली सेवा, या परिसरासाठी क्रिकेटची केलेली सेवा नक्कीच आणि या ज्येष्ठ खेळाडू तुम्ही सल्लागार देखील आहात विक्रोलियनचे, आपलं हार्दिक असं स्वागत सर्वांचं. कारण एक विक्रोलियन्स मुंबईतील दिग्गज संघांमध्ये ओळखला जातो, त्यामध्ये तुम्हा सर्वांचा वाटा मोलाचा आहे. विकी सिंग बॅकफुटला जाऊन चेंडू पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु व्हाईट बॉल स्वैर चेंडू घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. तर विकेटचं पतन होते क्रीडांगण क्रमांक 2 वर. 3 षटकं संपतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा झाली आहे आणि विकेटचं पतन राहुल सिंग जो धोकादायक ठरू पाहत होता तो राहुल सिंग किती धावांवर बाद झालाय? 18 धावांवर राहुल सिंग बाद होतोय. आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करतोय. पंतनगरचा हा खेळाडू लेदर बॉल क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळतो आणि आपली चुणूक या ठिकाणी दाखवली आहे. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर जातोय. 23 धावा धावफलकावर आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका पाहूया किती धावांसाठी जातोय. सुरेख फटका कव्हरच्या दिशेने षटकार ठोकतोय फलंदाज अरुण पारचे. अर्थातच बाळकुमचा असणारा, ठाण्यातील बाळकुम गावचा असणारा हा खेळाडू चांगला ठाणे परिसरामध्ये चांगली कामगिरी अरुण पारचेच्या माध्यमातून गोलंदाजी आणि फलंदाजी. काल मात्र अक्षय सिंग या ठिकाणी चमकला ठाण्याचा खेळाडू. आणि ठाणे म्हटलं तर जावेद यांचं नाव येतं, ठाणे म्हटलं तर भरत मेहर यांना आपण सध्या पाहतो, ठाणे म्हटलं तर नासिर यांचं नाव येतं, ठाणे म्हटलं तर नाव येतं अख्तर शेख याचं देखील सध्याच्या घडीला ठाणे म्हटलं तर आम्ही नाव घेतो. इम्रोज खानला देखील त्या दिवशी आम्ही या ठिकाणी खेळताना पाहिलं. मत्ती संतोष गोलप याचं नाव येतं. असे कितीतरी खेळाडू सध्या देखील ठाण्याचे परफॉर्मन्स देताना पाहतोय. परंतु या ठिकाणी एक मोठा फटका खेळला जातोय. सचिन काटकरच्या बॅटमधून निघालेला आणखीन एक मोठा फटका, परंतु तर बाद आहे, कळवलं जात आहे. सचिन काटकर आणखी एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होते, परंतु माघारी परतावं लागतंय त्यांना. मंदार सोलजाई दादर आपला प्रतिनिधी नाहीये. विकेट करण्याचा प्रयत्न होतोय. आणखीन एक अरुण पारचेच्या बॅटमधून निघाला फटका, परंतु झाडाला चेंडू आदळतोय आणि षटकारामध्ये परावर्तित होतोय. अरुण पारचे संकटमोचक म्हणून ओळखला जातो. अर्थातच या ठिकाणी लगातार दुसऱ्या षटकाराची आतषबाजी करतोय अरुण पारचे आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवत आहेत. 36 धावांवर क्रीडांगण क्रमांक 1 वर, तर 2 वर मात्र दाखल झालेला आहे फलंदाजीसाठी महेश उलावळे आणि नितीन पन्हाळे बाबा. आणि 1 वर मात्र धावफलक झालेला आहे तो 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 36 धावा. अमित सर, 5-5 षटकांचे सामने आज आपण खेळवणार आहोत, याची नोंद घ्यायची आहे आणि घाई देखील करायची आहे. विनाविलंब सामन्याला सुरुवात करायची आहे. महेश उलावळेसाठी टाकलेला मंदार गुरवचा हा चेंडू, अर्थातच बंड्याचा हा चेंडू स्वैर ठरतोय. तर नितीन पन्हाळे बाबा आणि महेश उलावळे ही जोडी मैदानात आहे. अर्थातच सिद्धेश उलावळे जो गोलंदाज म्हणून ओळखला जातो त्याचा बंधू महेश उलावळे आपल्याला मैदानात दिसतोय, घाटकोपरच्या पंतनगरचे खेळाडू. तर मंदार गुरव काळा चौकीचा अष्टपैलू खेळाडू, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, कित्येक मोठमोठ्या स्पर्धांवर मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज ही पारितोषिकं मंदार गुरवच्या माध्यमातून घेतली गेलेली आहेत. पुढचा चेंडू मंदार गुरवचा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. यष्टीरक्षकाचा वेध देखील घेईल हा चेंडू. प्रथमेश पवारचा निर्धाव चेंडूची सांगता. एकच गोलंदाज 2 षटकं टाकेल याची नोंद घ्यायची आहे. हा चेंडू अपस्टंपच्या बाहेर आणि पंच घोषित करतायत स्वैर चेंडू.
अवंतरच्या रूपात अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 25व्या क्रमांकाचा नियमाचा वापर होतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 धावांवर क्रीडांगण क्रमांक 34 धावांवर क्रीडांगण क्रमांक 2 वर. बॅटची कडा घेतली जाते. पाठीमागच्या दिशेने चेंडू जाईल. एक धाव पूर्ण केला जातोय. बाबर गोलंदाजीसाठी येत आहेत क्रीडांगण क्रमांक 1 वर शेवटचं षटक सुरू असताना. तर 2 वर मात्र धावसंख्या झालेली आहे ती 35. तर नितीन पन्हाळे जो फलंदाजीसाठी आलाय त्या गतवर्षीच्या हंगामामध्ये इंग्लंडला देखील काही स्पर्धा खेळण्यासाठी लेदर बॉलच्या गेला होता. निलेश पन्हाळे आणि नितीन पन्हाळे हे दोन बंधू पंतनगरचे सातत्याने क्रिकेट खेळताना आपण यांना पाहत असतो. पुढचा चेंडू तर मंदार गुरव एक रणनीतीबद्ध गोलंदाजी करतोय. अखूट टप्प्याची गोलंदाजी करतो ज्या ठिकाणी फलंदाजाला फुटवर्क करण्यास प्रॉब्लेम होते, परंतु हे पावसाळी क्रिकेट आहे आणि ह्या पावसाळी क्रिकेटमध्ये हे होऊ शकतं. यष्टीरक्षकाच्या बाजूला चेंडू होता परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या आणि कोकणे साहेब हेच वैशिष्ट्य या पावसाळी क्रिकेटचं या सगळ्या घड्यामुळे पाहायला मिळत असतात. एक वेगळी रंजकता या क्रिकेटमध्ये असते म्हणून मुंबईमध्ये हे पावसाळी क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असतं. आणि म्हणूनच काय आमच्या गुणलेखिका ज्या आज आहेत सोनम चव्हाण मॅडम या रत्नागिरीवरून आलेल्या आहेत मुंबईचं पावसाळी क्रिकेट पाहण्यासाठी आणि गुणलेखकाची भूमिका देखील या ठिकाणी करतायत. बॅटची कडा घेतली जाते. हवे चेंडू प्रथमेश पवारच्या हाताला मात्र जरूर चेंडू कदाचित चाटून गेला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा 3 विकेटच्या पतनानंतर पंतनगर बॉईज. तर 2 वर मात्र आपण 1 वर जाणार आहोत ज्या ठिकाणी शेवटचं षटक सुरू आहे. 36 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. तर दोन्ही विकेटवर म्हणजे सामना वेळेत सुरू आहे. दोन्ही विकेटवर बरोबर 4-4 ओव्हर झालेले आहेत. गोलंदाजचं नाव अरे घारे कुठे नाव आहे काय? आपण 1 लाखाची स्पर्धा खेळतोय. सुशांत धन्यवाद. पुढचा चेंडू वामन अतिशय सुंदर गोलंदाजी आणि विशेष म्हणजे लीलावती हॉस्पिटलसाठी लेदर बॉलचं क्रिकेट देखील खेळतात. गोलंदाजी करतायत गोलंदाज वामन. तर अमित गोलतकर सरांची एक खासियत आहे दोन्ही हाताने थ्रो करण्याची शैली त्यांची आहे आणि आता डावखुऱ्या हाताने थ्रो केला होता. पुढचा चेंडू अतिशय सुरेखरित्या डटवला जातोय. फाईन लेगच्या दिशेने मारलेला हा फटका महेश उलावळेच्या बॅट मधून निघतोय 4 धावांसाठी. तर महेश सोलावळेच्या बॅटमधून निघाला चौकार. धावसंख्या झटपट 4 ने वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावांवर. टॉस साठी यायचं आहे. मी विनंती करील सॅनेल 11 बोरिवली वर्सेस अधीरा 11 घाटकोपर आणि त्याचबरोबरीने श्री 11 घाटकोपर आणि GI 11 विक्रोळी चारही संघांच्या संघनायकांनी टॉस साठी यायचंय. महेश साठी वामन.
मॅचची कडा घेतली जाते. सुंदर फटका, एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या क्रीडांगण क्रमांक 1 वर 44 आणि 2 वर 46. धावफलक देखील बरोबर चाललाय, षटके देखील बरोबर चाललेली आहेत. तर यानंतरच्या चारही संघांना मी कॉल दिलाय, टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये या चारही कर्णधारांना विनंती, आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. व्हाईट बॉल प्लस 1 धाव मिळेल. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. महेश ओलावळेच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. वामन येत आहेत. पाहूया धाव घेण्याचा दुसरे प्रयत्न. धावबाद होत आहेत. सत्तेचाळीस. क्रीडांगण क्रमांक 2 वर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 47. विजयासाठी 48 धावांची आवश्यकता असणार आहे. तर अधिरा 11 घाटकोपर आलेले आहेत. तर विनंती आहे सॅनियल 11 G11 शांतीबाई टॉस साठी या. तर त्याचबरोबरीने श्री 11 संदीप कदम आपण देखील टॉस साठी यायचं आहे. मी चारही संघांच्या संघनायकांना विनंती टॉस करण्यासाठी यायचं आहे. सॅनियल 11 करू ना सर. टॉस करून घेण्यासाठी यायचं या ठिकाणी सॅनियल 11 आणि त्याचबरोबरीने श्री 11 संदीप कदम. तर पुढच्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानात पुन्हा एकदा 1 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा असणार आहे. अर्थातच पावसाळी सुप्रीमो चषक लक्ष्मण मित्र मंडळ आयोजित असणारी स्पर्धा असणार आहे. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये असणारी स्पर्धा आयोजक योगेश दळवी आणि रुपेशजी गोठणकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. आणि दरवर्षीप्रमाणे या मैदानात पावसाळ्याच्या 2 मोठ्या स्पर्धा होतात आणि यावर्षी या दोन्ही स्पर्धांचं पारितोषिक 1 लाख झालेलं आहे. तर लक्ष्मण मित्र मंडळाची पावसाळी स्पर्धा पुढल्या शनिवारी आणि रविवारी 1 आणि 2 जुलैला याच मैदानात पार पडेल. म्हणजे पुढच्या शनिवारी आणि रविवारी या मैदानात 1 लाखाची स्पर्धा, परळच्या नरे पार्कमध्ये 50,000ची स्पर्धा आणि बोरवलीच्या MHB कॉलनीला पुन्हा 1 लाखाची स्पर्धा, अशा 3 मोठ्या स्पर्धा मुंबईच्या पावसाळी क्रिकेटच्या जगतामध्ये असणार आहेत. तर या स्पर्धेमध्ये अर्थात पावसाळी सुप्रीमोमध्ये कुणाला भाग घ्यायचा असेल त्यांनी आयोजक योगेश दळवी, रुपेश गोठणकर, करुणाकरण कोटियन सर, अन्यथा माझ्याशी संपर्क साधला तरी देखील चालेल. त्याचबरोबरीने या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांनी मुलाचं सहकार्य केलेलं आहे अर्थातच विक्रुलियन्स आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये महेंद्र पांचाळ प्रथम पारितोषिक, त्याचबरोबरीने सुधाकर ट्रान्सपोर्ट प्रबोध राऊत, त्याचबरोबरीने मिस्टर साफे राजेश वैद्य, त्यानंतर कोकणे सर जे आपल्याशी जोडले गेलेले आहेत या ड्रॉप असून, त्याचबरोबर शांतीबाई मोठा, त्याचबरोबरने सचिन उघाडे ट्रॉफीसाठीचं सौजन्य शिरोडकर सर यांचं देखील या क्रीडा स्पर्धेसाठी, तसेच उपेंद्र सावंत नगरसेवक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या परिसराचे लोकप्रिय नगरसेवक, त्याचबरोबरीने शंकर ढमाले साहेब या परिसराचे शाखा प्रमुख ज्यांचा कालच जन्मदिवस होता, त्याचबरोबरीने
बाळा कांदळगावकर वितस्त कॅटरर्स, त्याचबरोबरीने राहुल वागधरे युवा काँग्रेस कमिटी जे ड्रॉला देखील आले होते, अमोल म्हात्रे सर आणि विकी कदम. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर मात्र धावफलक असणार आहे. 49 झाल्यात, 50 धावांची आवश्यकता. धन्यवाद. टॉस साठी शांतीबाई आले आहेत. संदीप कदम, अरे वा, संदीप कदम देखील उपस्थित आहेत. तर टॉस करून घ्या. मी कोकणे सरांना विनंती करेल, आपण यानंतरच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल संदीप कदम यांचा श्री11 घाटकोपर आणि GI11 विक्रोळी मुंबईतील 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात झुंजताना पाहायला मिळतील. यानंतरच्या मॅच मध्ये क्रीडांगण क्रमांक 2 वर असणारा सामना. संदीप कदम, शांतीबाई, आपली क्रीडांगण क्रमांक 2 वर मॅच होईल. तसेच या ठिकाणी घाटकोपरचे नामवंत खेळाडू मार्शल यांचं देखील आगमन झालंय. मार्शलजी हार्दिक स्वागत. संदीप, GI11 नाणेफेकीचा कौल जिंकलाय. शांतीबाई, निर्णय कळवा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. असंच प्रत्येक संघाच्या संघनायकांना विनंती, जागेवर निर्णय द्यायचा आहे. तर चेंडू जर हरवला, दोन्ही टीमच्या कॅप्टननी लक्ष द्या, खेळाडूंनी लक्ष द्या. चेंडू जर हरवला तर तुम्ही जर नाही सापडला तर 6 धावा दिल्या जातील. अन्यथा तोपर्यंत तुम्ही तसा कॉल द्या, नाही सापडला त्या म्हणून, तोपर्यंत 6 धावा धावल्या जातील. बरोबर आहे ना? तर बॉल हरवला तर जास्तीत जास्त तुम्ही 6 धावा धावू शकता. जर चेंडू हरवला, लक्ष द्या, जर चेंडू हरवला जास्तीत जास्त 6 धावा तुम्ही धावू शकता, त्याच्यापेक्षा जास्त धावा धावू शकत नाही. तसा कॉल देण्याची गरजही नाही या ठिकाणी. ओके. अजित मोहिते, विशाल चौरसिया गोलंदाजीसाठी येत आहे, तर फलंदाजीसाठी प्रथमेश पवार, नाना आणि अजित मोहिते ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. ज्या दोन्ही खेळाडूंनी महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव केलेलं आहे. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर मात्र मोठा फटका हरदीपच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि झेल पकडला. नो बॉल देखील घोषित केला जातोय पंचांकरवी. तर 2 कडे आपण वळूयात, ज्या ठिकाणी प्रथमेश पवार नाना, महाराष्ट्रातील एक गतवर्षीच्या हंगामामध्ये या खेळाडूने महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा खूप मोठा दबदबा निर्माण केला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावचा सितारा फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय प्रथमेश पवार उर्फ नाना. हो, पुढचा चेंडू अधिक वेगवान पद्धतीने पाहायला मिळतोय आणि शरीराचा भेद देखील घेतोय. लेगबाईच्या स्वरूपातील धाव कळवत आहेत पंच सतीश कुरूप सर.
आणि वेग बरंच काही सांगून जातो या विशाल चौरसियाचा. बरेचसे गोलंदाज आहेत पावसाळी क्रिकेटमध्ये, त्यांचा वेग प्रभावित करत असतो. तर स्ट्राईकवर मात्र पाहायला मिळतोय आपल्याला तो अजित मोहिते. आणखीन एक पावसाळी क्रिकेटमधील मुंबईतील एक ताकदवर फलंदाज. पावसाळी क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, दोन्ही क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स, परंतु पावसाळी क्रिकेटमध्ये विशेष फलंदाजी त्याची पाहायला मिळत असते असा फलंदाज. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू, नो बॉल पुन्हा एकदा घोषित केला जातोय क्रीडांगण क्रमांक 1 वर. तर 2 वर मात्र अजित मोहिते एकेरी धाव घेतोय. तर बीमर पाहायला मिळतोय. पहिला नो कसा होता, काय होता पहिला दोन नो दिले ना, पहिला नो कसा होता, तर दोन्ही बीमर होते का, मग बॉलिंग बंद होणार. तर विशाल प्रथमेश पवार साठी चांगला चेंडू होता, वेगाने प्रभावित केले या ठिकाणी विशाल चौरसियाने. प्रथमेश पवार तेवढं सोपं नसतं पावसाळी क्रिकेट, ज्यावेळेला ओली विकेट असते त्यावेळेला खेळणं. परवाचा दिवस जर पाहिला तर दिवसभर पावसाने उघडीप दिली होती, धावांचा पाऊस पडला, कोणी 106 धावांचा विक्रम झाला रायगड संघाच्या माध्यमातून, माफ करा अलिबाग संघाच्या माध्यमातून. पत्रे 11 अलिबाग, उमेश 11चा संघ. तर संजय खारवा यांचे पिताश्री देखील या ठिकाणी आले आहेत. तर अजूनही तुम्ही खेळता का, कारण तिघांनाही एकत्र खेळताना पाहिलेलं आहे मी, कारण संजय, त्याचा छोटा बंधू आणि त्यांचे पिताश्री तिघेही एके संघात देखील खेळतात. आपलं हार्दिक स्वागत. हो हो हो, सुरेख चेंडू या विशाल चौरसियाने वेगाने प्रभावित केलंय, आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय आणि अजित मोहिते आणि प्रथमेश पवार सारख्या गोलंदाजांच्या फलंदाजांच्या समोर ते तर्रार गोलंदाजीचा मारा या ठिकाणी या विशाल चौरसियाने केलाय. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. पहिलं षटक संपतोय, धावफलक झालाय तो 6 धावांवर. 48 धावांची आवश्यकता असताना क्रीडांगण क्रमांक 2 वर सोलजाई दादर, अर्थातच विजू भोसले आणि कंपनी. तर सॅनियल टॉससाठी या अधिरा 11 टॉससाठी आलेला आहे. तर शांतीबाई आपली प्लेइंग 11ची लिस्ट या ठिकाणी द्यायची आहे आणि त्याचबरोबरने संदीप कदम आपली देखील प्लेइंग 11ची लिस्टला टिक करा. इकडे या. शांतीबाई मोठा आपली प्लेइंग 11ची लिस्ट या ठिकाणी द्या आणि संदीप कदम आपण देखील प्लेइंग 11 लिस्ट द्या. सॅनियल टॉससाठी या, सॅनियल 11. तर क्रीडांगण क्रमांक 2 वर महेश हुलावळे गोलंदाजी करण्यासाठी येतोय. फलंदाजीसाठी अजित मोहिते. हवे चेंडू जातोय, मिड विकेटचा रेंज सिलेक्ट करण्याचा प्रयत्न झाला होता अजित मोहितेच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. अनिकेत आणि हरदीप ही जोडी मात्र क्रीडांगण क्रमांक 1 वर कांजूरमार्ग साठी खेळते. तर स्ट्रायकर स्पोर्ट्स कांजूरमार्गच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक गटात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूसाठी टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट आणि शॉर्ट्स असे किट देण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने सुधांशी स्पोर्ट्स पप्प्या यांच्याकडून देखील आमच्यासाठी मॅन ऑफ द मॅच साठी असेल चांगलं टी शर्ट्स देण्यात येत आहेत, त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. तसेच दाजी नाईक यांनी मात्र पुण्यनगरीमध्ये या स्पर्धेविषयी माहिती दिली होती आणि या स्पर्धेतील विजेते आणि उपविजेते यांची देखील माहिती त्यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. हो हो हो, सुरेख सुरेख अप्रतिम असा झेल या ठिकाणी पकडला गेला, संपूर्णपणे सूर मारला. नाव कळवा त्या क्षेत्ररक्षकाचं. अनिकेत अगिवले जो ठाण्याचा खेळाडू आहे त्याच्या माध्यमातून पकडला गेलेला हा झेल पावसाळी क्रिकेटमध्ये संपूर्णपणे सूर मारला आणि हवेत झेपावत झेल पकडला गेला आणि अशा प्रकारचे झेल पकडावे लागतात. क्रीडांगण क्रमांक 1 वर मात्र पहिल्या विकेटचं पतन होत आहे, बाद होतोय अनिकेत
अनिकेतने बाद केलंय. टॉस करून घ्या सॅनियल आणि अधिरा 11. तर जावेद भाई आपलं हार्दिक स्वागत आणि तुम्हाला ईदच्या खूप खूप शुभेच्छा. दिलीप खारवा सनी क्रिकेट क्लबचे दिलीप खारवा आणि त्याचबरोबरीने आमचे संजय खारवा यांचे पिताश्री जे अजूनही आपल्या दोन्ही मुलांबरोबर क्रिकेट खेळतात त्यांच्या शुभ हस्ते अधिरा 11 घाटकोपर तुषार शिंदे आणि सॅनियल 11 बोरिवली जावेद यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल होईल. प्रथमेश पवारच्या बॅटमधून निघाला फटका. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय प्रथमेश पवार 4 धावांसाठी. कंपल्सरी चेस. तर या ठिकाणी प्रसाद सहस्त्रबुद्धे आपण डोंबिवलीवरून उपस्थित झालात. आपलं हार्दिक असं स्वागत. अधिरा 11 संघाचे संघ मालक. आणखी एक झेल पकडला जातोय अरुण पारचेच्या माध्यमातून. तर आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक अशा शुभेच्छा देखील देणार आहोत. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर षटक संपते. पहिलं 2 विकेट माघारी परत आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि 2 वर मात्र दुसरं षटक सुरू आहे. 14 धावा धावफलकावर झाले आहेत. प्लेइंग 11ची लिस्ट तुषार शिंदे आपण लिस्ट आपली 11ची लिस्ट आहे. पुढचा चेंडू महेशचा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय दुसरं षटक सुरू असताना. प्रथमेश पवार नाना बॅटची कडा घेतली जाते आणि हवेत चेंडू विकेटचं पतन. प्रथमेश पवार नानाच्या विकेटचं पतन होत आहे. तर अधिरा 11 तुषार शिंदे आपली देखील प्लेइंग 11ची लिस्ट टिक करा. त्यांची झाली सॅनिलची झाली का? तर प्रथमेश पवारला माघारी परतावं लागतंय. तर दुसरं षटक सुरू आहे क्रीडांगण क्रमांक 2 वर चालू असणारा सामना सोलजाई दादर वर्सेस पंतनगर बॉईज घाटकोपर. तर मंगेश फदाले आपण तुषार शिंदे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर प्रथमेश पवार नानाचा विकेट या ठिकाणी पडतोय. माघारी परततोय प्रथमेश पवार. त्याची जागा घेण्यासाठी पाहूया सोलजाई दादर विजू भोसले यांच्या संघाच्या माध्यमातून कुणाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतात. मैदानाच्या दिशेने मंदार गुरव मॅन फ्रॉम काळा चौकी फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय. तर यूट्यूबच्या माध्यमातून जे जे काही क्रिकेटचे चाहते आहे सामने पाहत आहेत, ते पावसाळी क्रिकेटची स्पर्धा पाहत आहेत, त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत.
संतोष बंड आपले देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. बंड्याभाई संघाचे सर्वे सर्वा आणि सुप्रीमो स्पर्धेतील एक मोठे आयोजक म्हणून देखील ओळखले जाणारे संतोषजी बंड आपलं हार्दिक स्वागत. भरत लोहार सर आपलं देखील हार्दिक स्वागत. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून लेगबाईच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. क्रीडांगण क्रमांक 1 वर 17 धावा. क्रीडांगण क्रमांक 1 वर षटकं संपलेली आहेत. ती 2 म्हणजे कमबॅक केले म्हणावं लागेल या षटकामध्ये. दुसरं षटक जे गोलंदाजाने टाकलं, श्याम याने जे षटक टाकलं त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा क्रीडांगण क्रमांक 2 वर पाहायला मिळत आहेत आणि क्रीडांगण क्रमांक 1 वर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 17. म्हणजे धावफलक आणि षटकं एकाच गतीने पुढे चाललेली आहेत. तर गोलंदाजीसाठी तर पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे. जे काही क्रिकेटचे चाहते इंटरनेटच्या माध्यमातून या स्पर्धेला पाहत आहेत तर तुमचं स्वागत आहे मुंबईच्या पावसाळी क्रिकेटच्या दुनियेमध्ये. आणि एक पावसाळी क्रिकेटची मुंबईची ही दुनिया थोडीशी वेगळी आहे, कारण मुंबई हे असं शहर आहे ज्या ठिकाणी क्रिकेट कधीच थांबत नाही, ज्या ठिकाणी 12ही महिने क्रिकेट चालतं. उन्हाळा असू देत, पावसाळा असू देत, हिवाळा असू देत, या तीनही ऋतूमध्ये केवळ क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट हे मुंबई नगरीचं वैशिष्ट्य आहे. आणि हा पावसाळी क्रिकेटचा आविष्कार तुमच्या समोर साजरा होतोय अर्थातच विक्रोलियन्स च्या माध्यमातून. तर क्रीडांगण क्रमांक 2 वर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. या अगोदर विशाल चौरसिया ज्याने वेगाने प्रभावित केलं होतं, केवळ 6 धावा पहिल्या षटकात दिल्या होत्या. तर आता मात्र 2 दिग्गज खेळाडूंचा सामना त्या विशालला करावा लागेल. अर्थातच या विशालने स्वतःचीच एक ओळख निर्माण केली पहिल्या षटकातील त्याच्या वेगाने. अजित मोहितेसाठी गोलंदाजी करेल. बराचसा लांबवरचा रनअप आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये रनअप खूप कमी वेळा पाहायला मिळत असतो. अजित मोहितेसाठी विशाल चौरसिया. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते. उसळी घेतलेला चेंडू बीट होत आहेत मात्र या ठिकाणी फलंदाज. एक धाव पूर्ण केली जाते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी दुसरी धाव आणि या धावा मात्र मागात पडू शकतात. त्या ठिकाणी एक तर धावसंख्या 2ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. तर पावसाळी क्रिकेट असल्यामुळे आणि मैदान षटकार मोठा असल्यामुळे तर दोन्ही संघांना समसमान संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. अजित मोहितेसाठी टाकलेला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धाव पूर्ण केली गेली. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक जरूर झाली. सचिन काटकर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. झुंज सुरू आहे क्रीडांगण क्रमांक 2 वर. अजित मोहिते झुंज देतोय आपल्या संघासाठी. सोलजाई दादर अर्थातच विजू भोसले यांचा संघ आहे. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर मात्र सुरू असणारा सामना स्ट्रायकर स्पोर्ट्स कांजूरमार्ग. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. तर सुंदर चेंडू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा शशी च्या माध्यमातून. तर अपील केलं गेलं. अपील मात्र पंचांनी फेटाळले. 1 वर 2 वर मात्र पुन्हा एकदा शशी आपली वेगवान गोलंदाजी चालू ठेवली आहे. विनतोड सर्व्हिस ज्याप्रमाणे एस पाहायला मिळत असतात टेनिसमध्ये त्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. तर काल मात्र बॅडमिंटनमध्ये भारताच्या किदांबी श्रीकांत याने मात्र एक मोठा विक्रम केला. लगातार दुसरी सुपर सिरीज स्पर्धा इंडोनेशियन सुपर सिरीजच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियन सुपर सिरीज काल जिंकली आणि बॅडमिंटन जो खेळ देखील भारतात काट टाकू लागलेला आहे. अर्थातच सायना नेहवाल, PV सिंधू यांच्या माध्यमात पी कश्यप असेल, साई प्रणीत असेल आणि आता मात्र
किदंबी श्रीकांत हे सर्वजण चांगली कामगिरी करतायत बॅडमिंटन या खेळामध्ये भारतासाठी. 1 नंबरवर 12 चेंडूत 28 धावांची आवश्यकता क्रीडांगण क्रमांक 1 वर. तर शशी आपली अप्रतिम गोलंदाजी शशी चौरशी याने सुरू ठेवलेली आहे. भल्या भल्या फलंदाजांच्या विरुद्ध आपल्या वेगवान गोलंदाजीने घायाळ करून ठेवलेल्या आहे फलंदाजांना. तर क्रीडांगण क्रमांक 1 प्रमाणे 2 वर देखील सामना रंगतदार ठरतोय. पंतनगरच्या संघाने सोलजाई दादर संघाच्या समोर आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. 11 चेंडू 28 धावा 1 वर आवश्यकता आहे कांजूरमार्ग संघाला. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. क्या बात आहे. या शशी चौरशियाचं कौतुक होणं गरजेचं आहे. अप्रतिम गोलंदाजी केली या शशी चौरशियाने. तर खास मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात दाखल झालेला शशी चौरशिया मध्य प्रदेशचा गोलंदाज आहे, परंतु या पावसाळी स्पर्धेसाठी महाराष्ट्रात दाखल झालाय. सुरेख कामगिरी. 3 षटकं संपतायत विशाल चौरशिया आणि धावसंख्या झाली ती 22 धावा. विशाल चौरशियाने सुरेख गोलंदाजी केली आणि विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती. बारा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता क्रीडांगण क्रमांक 2 वर. 1 वर मात्र 9 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. तर दोन्ही विकेटवर रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 50च्या आतमध्ये चेसला होती दोन्ही विकेटवर, परंतु तेवढं सोपं नाही आज चेस होणं. विष्णू भोरला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. मंदार गुरव आणि अजित मोहिते या दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे कोणत्याही क्षणी सामन्याचं पारडं फिरवण्याची. त्यांनी ते कित्येकदा केलंय, परंतु आज या मोठ्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा चांगली चमकदार कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. सुनील शेलार आपलं देखील स्वागत. क्रिकेटचा खेळ आजच्या दिवसभरामध्ये काय काय रंग दाखवतोय पाहायचं आहे, कारण संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे विक्रोळीच्या संभाजी मैदानात दाखल होतील आपल्या खेळाचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी. विष्णू भोर गोलंदाजीसाठी, मंदार गुरवसाठी. बिग हिट मंदार गुरव. ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने मारला गेलेला एक जबरदस्त फटका. मंदार गुरव अर्थातच बंड्या याच्या बॅटमधून निघाला फटका. अचानकपणे सामन्याने रंग बदललाय, कारण मंदार गुरवच्या बॅटमधून निघालेला षटकार सामन्याचं गणित बदलून गेलंय. आणि ही खासियत आहे मंदार गुरवची, कारण गतवर्षी मनसे चषक या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. शक्ती चषक ज्या स्पर्धेला आपण ओळखतो, आणि त्याचबरोबरीने युके टायगर चॅम्पियन्स ट्रॉफीचा देखील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता, ज्यावेळेला ब्रह्मा बॉईज संघाने अंतिम फेरीत दाखल झाला होता युके चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. त्याच वेळेला हाच खेळाडू मंदार गुरव मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. आज मात्र आपल्या बॅट क्षणी षटकार खेळून काढतोय. तर विष्णू भोर पुढे मात्र एक संकट निर्माण झालंय. आपल्या संघाला बाकीच्या गोलंदाजाने कर्णधार विश्वास यांच्याकडून सुटलेला झेल, मोक्याच्या क्षणी हा सुटलेला झेल पाहायला मिळतोय. 11 चेंडू 20 धावा क्रीडांगण क्रमांक 2 वर. तर विष्णू भोर स्वैर चेंडू घोषित केला जातोय. 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता क्रीडांगण क्रमांक 2 वर. पुढचा चेंडू विष्णू आता मात्र चांगलं कमबॅक करतायत. शरीराचा वेध घेतला जातोय मंदार गुरवच्या. 10 चेंडू मध्ये
10 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता सोलजाई दादर संघाला. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर 6 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे ती 20 धावांची आवश्यकता. परंतु परवाचा दिवस जर पाहिला तर एका षटकामध्ये 26 धावा देखील पटकावल्या गेल्या होत्या. लगातार 4 षटकार देखील पाहायला मिळाले होते. विष्णू यांचा हा पुढचा चेंडू बीट होत आहेत मात्र अजित मोहिते बाईच्या स्वरूपातील एक धाव कळवली जाते. संघाची धावसंख्या पुढे गेली आहे. 31 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 17 धावा 17 धावा 9 चेंडू. सोलजाई दादर पंतनगर बॉईज घाटकोपर विक्रोलियन्स आयोजित पावसाळी क्रिकेटचा घमासान रमजान ईदचा दिवस आजचा महत्वाचा आहेच ती आणि त्या सुट्टीचा आनंद आपण घेतोय. क्रिकेटचा आनंद घेतोय. तर विक्रोळीचं हे मैदान आज मात्र प्रेक्षकांनी फुलून जाईल. मंदार गुरवच्या बॅटमधून समोरच्या दिशेने मारला गेलेला टोलावला गेलेला हा फटका आणि 4 धावा. मंदार गुरव आपला गिअर मंदार गुरवने मोक्याच्या क्षणी आपला गिअर चेंज केला. टॉप गिअर मध्ये फलंदाजी चालू केली आणि 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. आणि जो पंतनगर बॉईजने जी पहिल्या 4 षटकं म्हणजे पहिल्या डावातील 5 षटकं दुसऱ्या डावातील 4 षटकं म्हणजे 9 षटकं पहिली 3 षटकं जी काही पकड मिळवली होती या षटकामध्ये थोडीशी पकड ढिली होताना पाहायला मिळते विष्णू बोरच्या गोलंदाजीच्या जोरावर. 8 चेंडू 13 धावांची आवश्यकता. सुंदर फटका पुन्हा एकदा मारला जातोय. हवेत चेंडू जाईल. झेल मात्र या ठिकाणी सुटलाय. एक धाव पूर्ण केली जाईल. तर क्रीडांगण क्रमांक 2 वर तर झेल घेतला गेला. श्याम यांच्या माध्यमातून झेल घेतला गेला क्रीडांगण क्रमांक 1 वरचा आणि 2 वर मात्र झेल सुटला गेला. 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या गेल्या. धावसंख्या पुढे सरसावली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 धावा. 11 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 7 चेंडू आणि 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. शेखर आपलं देखील हार्दिक स्वागत. अजित मोहिते आणि मंदार गुरव ही जोडी जमली आहे. अजित मात्र काहीसा अडखळत फलंदाजी करतोय आतापर्यंत. ज्याच्या नावाला साजेशी खेळता अजून झाली नाही परंतु दुसरे 9 धावांवर खेळ करतोय. पण दुसऱ्या बाजूला मंदार जी संघाच्या धावसंख्येला कुठेतरी वाढवणं गरजेचं होतं ते कामगिरी पुरेपूर पूर्ण केली आहे. 14 धावा 1 चौकार 1 षटकार ठोकलाय मंदार गुरवने. विष्णू गोलंदाजीसाठी पुढचा चेंडू. शरीराचा वेध घेतला जातोय आणि सामन्यातील रंगत कायम ठेवलेली आहे कारण 16 धावा जरूर आल्या परंतु 10 धावा अजूनही शेवटच्या षटकासाठी बाकी आहेत. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. सोलजाई दादर अर्थातच विजू भोसले आणि कंपनीला राकेश गुप्ता आणि कंपनी समोर अर्थातच पंतनगर बॉईज या संघाच्या समोर 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. 3 चेंडूत 15 धावा क्रीडांगण क्रमांक 1 वर आणि 6 चेंडूत 10 धावा क्रीडांगण क्रमांक 2 वर. अधिर 11 निर्णय काय? टॉस कुणी जिंकलाय? सॅनियल निर्णय कळवलाय का? फिल्डिंग घेतली तर बॅटिंग करण्याचा बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे अर्थातच अधिर 11 संघाला. सहा चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. अटीतटीची लढत अटीतटीची झुंज पाहायला मिळते. तर मी कौतुक करेल आज आयोजकांचं. कालचा दिवस मैदानात पाणी होतं तरी देखील आज मात्र सकाळी 9:15 सामने सुरू केले. त्यासाठी मात्र विक्रोलींच्या सर्वच आयोजकांचा मी आभारी असणार आहे. करुणा कोटियन सर, बिपिन जीवगाडे, सचिन जीवगाडे, रोहन गमरे, राजू मोरे, मुरली परब, आबा नार्वेकर, प्रकाश शेट्टी, शेखर मोहिते, अविनाश आमरे, बंडू, डॉक्टर कोकणे सर आणि सुनील खाडे आणि त्यांच्या बरोबरीने असंख्य सहकारी जे जोडले गेलेले आहेत विक्रोलींशी.
आणि तनुष कोटियान या सर्वांचा आभारी आहे, कारण नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली होती काल. तिचा सामना आपण या ठिकाणी करत चांगली कामगिरी केली, सामने वेळेवर सुरू केले आणि एक विक्रम असेल माझ्या मैदानात, या मैदानाचा हा 9:15 सामने सुरू करण्याचा. आणि आमचा तोच प्रयत्न आहे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर विक्रम करायचा, सामने वेळेवर सुरू करण्याचा. तर एक विक्रम ठाण्याच्या अर्थातच कलव्याच्या विश्वास 11 संघाच्या नावावर लागला, कारण पहिला सामना आजच्या दिवसातील विश्वास कुंटे आणि कंपनी कलव्याचा संघ या ठिकाणी विजयी ठरलेला आहे. विशाल हाटे गोलंदाजीसाठी शेवटचं षटक घेऊन क्रीडांगण क्रमांक 2 वर. आपण मैदान खाली करायचंय, सामना अटीतटीचा सुरू आहे, तर सामना जिंकलेला संघ त्वरित मैदानाच्या बाहेर जा, कारण मोक्याच्या क्षणात सामना येऊन ठेपलेला आहे, काही होऊ शकतं. ज्या ठिकाणी मंदार गुरव ज्याची बॅट तळपली आहे, परंतु विशाल शेवटच्या क्षणापर्यंत ज्या खेळामध्ये आपण सांगू शकत नाही काय होईल, अशा खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट. तो क्रिकेटचा खेळ आज दिवसभरामध्ये किती रंग दाखवतोय आपल्याला पाहायचंय. मंदार गुरवसाठी फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू तटवला जातोय. यष्टीरक्षक चेंडूच्या मागे एक धाव पूर्ण केली जाईल. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का, आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तर या मोक्याच्या क्षणी जो संघ कामगिरी उंचावणार आहे तो जिंकणार आहे, आणि मोक्याच्या क्षणी जो संघ कामगिरी खालावणार आहे तो पराभूत होणार आहे. तर पाहूया कोणाची कामगिरी उंचावते तर कोणाची खालावते. 5 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे ती सोलजाई दादरला. क्रीडांगण क्रमांक 1 वर मात्र क्षेत्ररक्षणासाठी मैदानात सॅनियल 11 ताबा घ्यायचा आहे. हा ही मॅच संपू देत, दोन्ही एकाच वेळेला सुरू करूयात. कल्पेश माहुलकर आपलं देखील स्वागत आहे उर्फ कडक. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. अकुट टप्प्याचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, मंदार गुरवच्या बॅट मधून निघाला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. क्या बात आहे, अप्रतिम झेल पकडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कदाचित हा कॅच मॅचचा टर्निंग पॉइंट असू शकतो, कारण प्रतिकूल परिस्थितीत चिखलामध्ये पाण्यामध्ये धावत जाऊन घेतलेला झेल, महेश उलावळेने घेतलेला झेल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. तर सामन्याचा रंग बदलला, जो मंदार गुरव घातक ठरत होता तोच मंदार गुरव बाद झालाय. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सोलजाई दादर की पंतनगर बॉईज घाटकोपर अशी लढत रंगते, ती मात्र विक्रोळीच्या संभाजी मैदानामध्ये, अर्थातच कन्नमवार नगरचं सर्वांचं आवडतं सर्कल मैदान, पावसाळी क्रिकेटचं एक मुंबईतील आवडतं ठिकाण. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत, महेश जाधव. अरुण पारचे क्रीडांगण क्रमांक 1 वर झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, कारण संघाला गरज असताना 2 षटकार मारले, मॅच मध्ये आणलं आणि शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी देखील केली. त्याचबरोबर नरेश चावला पापे आपलं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. स्टारकास्ट मैदानाकडे जाताना पाहायला मिळते. भरत लोहार, कल्पेश माहुलकर, राजेश गोईल, अर्थातच काट्या राजू, जावेद ही नामवंत खेळाडू मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात आपल्याला. सॅनियल 11 बोरिवली अर्थातच बंड्या बॉईज संघाच्या माध्यमातून. हो, पुढचा चेंडू टप्पा पडतोय, चेंडूने घेतलेली उसळी आणि अजित मोहितेचा घेतलेला बळी. मोक्याच्या क्षणी सामन्याचा रंग बदललाय आणि 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. तर आज मात्र स्वप्नील कोळीला देखील आम्ही पाहणार आहोत. मडचा खेळाडू, पावसाळी क्रिकेट 2 वर्षापूर्वीच आम्हाला आठवतंय. स्वप्नील नायगावच्या मैदानामध्ये मॅन ऑफ द सिरीजची कामगिरी केली होती. नरेश चावला पापे याच मैदानात कितीतरी षटकार आम्ही पापेंचे देखील पाहिलेले आहेत, आणि थ्रो गोलंदाजी देखील या मैदानात पापे पाहिली आहे, परंतु या वर्षीपासून थ्रो गोलंदाजी बंद झाली आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. परंतु सामना रंगतोय.
नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय निखिल जाधव. ज्या निखिल जाधवने गिरगाव परिसराचं नाव अर्थातच गवालिया टँक दक्षिण मुंबईतील खेळाडू आहे आणि गतवर्षी मात्र गतवर्षीच्या हंगामात पावसाळी क्रिकेटमध्ये काळा चौकीच्या मैदानात मॅन ऑफ द सिरीजचा मान पटकावला होता आणि गेल्याच रविवारी मात्र गणेश गल्ली लालबाग या ठिकाणी झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये बलाढ्य उमर 11 संघाच्या विरुद्ध एकहाती सामना जिंकून दिला होता निखिल जाधवने. पाहूया तोच निखिल जाधव. आज मात्र संधी निर्माण झाली आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. पंतनगर बॉईज घाटकोपर संघाच्या विरुद्ध सोलजाई दादरसाठी कशा प्रकारची कामगिरी करतोय निखिल जाधव. हा गिरगावातील खेळाडू आहे, गवाली टँक परिसरातील खेळाडू, दक्षिण मुंबईतील खेळाडू आहे, एक उगवता खेळाडू. तर पाहूया आणि त्याचबरोबरीने गोलंदाज विशाल हाटे गोलंदाजी मार्कवर. हवेत चेंडू साधतोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता निखिल जाधवचा. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. दोन चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. महेश जाधव स्ट्राईकवर येतोय. निखिल मात्र 2 धावांचा फटका जरूर मारला परंतु निखिलला माघारी परतावा लागले परंतु डावखुरी हाताचा फलंदाज स्ट्राईकवर येतोय. तर फरदीन काझीला देखील आम्ही आज मैदानात पाहतोय ऍक्शन मध्ये. वय वर्ष 18 असणारा एक छोटा वयाचा खेळाडू. अरुण पारचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले आहेत. तर या ठिकाणी ज्येष्ठ खेळाडू तर सुहास पाटील जुने जाणते खेळाडू आणि या विक्रोळीचं नाव देखील मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नेणारे त्यांचं देखील सुहास पाटील सर आपल्या या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. विक्रोलियन्स एक मुंबईतील दिग्गज संघ का ओळखला गेला कारण तुमच्या सर्वांचं त्यामध्ये योगदान आहे. कित्येक वर्षाची परंपरा आहे म्हणून आज विक्रोलियन्स मुंबईतील एक मोठा संघ म्हणून ओळखला जातो. आणि तुमचंच कार्य पुढे अमोल सर पुढे चालू ठेवलं आहे. करुणा सरांनी देखील पुढे चालू ठेवलं. तनुज देखील आता जॉईन झाला आहे विक्रोलियन्सला. म्हणून विक्रोलियन्स एक मोठं नाव मुंबईमध्ये झळकताना पाहायला मिळते. परंतु मैदानात सामना रंगलाय. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत काही होईल याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. तर पाहूया तेच पाहायचंय. दादर की घाटकोपर, घाटकोपर की दादर, पंतनगर बॉईज की सामना जिंकला जातोय सोलजाईच्या माध्यमातून पाहायचंय. गोलंदाजीसाठी विशाल हाटे, फलंदाजीसाठी मात्र महेश जाधव. सामना रंगतदार ठरतोय, अटीतटीचा ठरतोय. 48 धावांची आवश्यकता असताना सामना 2 चेंडू आणि 6 धावांवर येऊन ठेपलाय. छोट्या चणीचा विशाल हाटे गोलंदाजीसाठी, चेंबूरच्या गांधी मैदानचा फलंदाज अर्थातच महेश जाधव फलंदाजीसाठी सज्ज होतोय. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. पावसाळी क्रिकेटचा घमासान विक्रोळीच्या मैदानामध्ये. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सर्वांच्या नजरा मॅचवर खेळलेल्या आहेत, महेश्वर आणि विशालवर. तर विचाराचं काहूर फलंदाजाच्या मनात असतं, विचाराचं काहूर गोलंदाजाच्या देखील मनात असतं. अशा वेळेला तर क्षेत्ररक्षकांच्या देखील मनात असतं आणि चाहत्यांच्या देखील मनात असतं. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या मधोमध काही चेंडू येऊ शकला नाही. 1 धाव पूर्ण केली जाते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता कंपल्सरी आहे. तर पाहूया महेश जाधव की नव्या दमाचा विशाल हाटे, घाटकोपर की दादर, दादर की घाटकोपर असं मात्र या ठिकाणी. एक बॉल होऊ देत, बॅट्समन पाठवा. एक बॉल, सामना अटीतटीचा आहे. विकी सिंग नवीन फलंदाज मैदानात येतोय परंतु सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा उदयनमुख खेळाडू अर्थातच विशाल हाटेवर असतील. सर्वांच्या नजरा मात्र असतील त्या महेश जाधववर. परंतु असे कितीतरी शेवटचे चेंडू आपण पाहिलेले आहेत. जावेद मियादातने दिलेल्या जखमा अजूनही ताज्या आहेत. तर पाहूया शेवटचा चेंडू. पंतनगर बॉईजचा गोलंदाज विशाल गोलंदाजी करतोय तर फलंदाजी करतोय महेश. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही संघांसाठी. पाहूया शेवटचा चेंडू कुणाच्या नावे होतोय, पंतनगर घाटकोपरच्या की दादरच्या. आणि शेवटचा चेंडू नावे झालेला आहे तो
पंतनगर घाटकोपरच्या दोन उलटफेर पाहायला मिळाले दोन्ही विकेटवर. कांजूरमार्गच्या संघाला ठाण्याच्या संघाने पराभूत केलं 1 वर आणि 2 वर मात्र बलाढ्य सोलजाई संघाला पराभूत केलं ते पंतनगर घाटकोपरच्या पंतनगर बॉईज राकेश गुप्ता यांच्या संघाने.